in computer science paper first. The chapter second is data structure. In previous lecture we see the operations performed in the data structure. Now we will see the sorting. The process of arranging the array's elements in increasing, ascending or descending or decreasing order is known as sorting. In last lecture we discussed that what is meant by sorting. The sorting is nothing but the arranging the elements in ascending or descending order. The first sort method is the bubble sort. Bubble sort compares A of I with A of I plus 1 for all I is equal to 0 to n minus 1. If A of I and A of I plus 1 are not in ascending order, then exchange A of I with A of I plus 1 immediately. After each iteration, all elements are not at their proper position, move at least one position towards their right place in the array. The process continues until all elements get their proper place in the array. That is, algorithm terminates if no exchange occur in the last iteration. बघा, बबल सॉर्ट मध्ये प्रॉपर एक्झिक्युशन कशा पद्धतीने होते. एक जो ॲरे असतो, ॲरे हे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नसणार आहे, तो अनसॉर्टेड ॲरे असणार आहे. जर आपल्याला त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, ॲरे जर सॉर्टेड करायचा असेल तर आपल्याला इनिशियली इनसॉर्टेड ॲरे घ्यावा लागेल. त्याच्यात ए मीन्स ॲरे, ओके, आणि जो ब्रॅकेटमध्ये आय जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू ही 1 2 3 कोणतीही असू शकते. ओके, बघा, ॲरे एक उभ्या लाईनमध्ये असेल आणि तो बबल सॉर्ट, बबल्स जसा पाण्याचा बुडबुडा कसा एक एकने वरती येतो, पाण्याचे जे बुडबुडे असतात ते असे वरती वरती येत जातात, त्याच पद्धतीने आपण जो ॲरे असतो तो लोअर पोझिशनने मीन्स लोअर बाउंडने आपण त्याला एक एक इटरेशन करत जाऊ. समजा जर 1 लोकेशनचा जो इलेमेंट असेल तो जर हा 2 लोकेशनपेक्षा जर लहान किंवा मोठा असेल तर त्याला आपण समजा असेंडिंग ऑर्डरमध्ये जर आपण सॉर्ट करणार आहोत तर सुरुवातीला कोणता येईल, लहान येईल. ओके, छोटा इलेमेंट येईल. मग दोघी इलेमेंट आपण कंपेअर करायचे, ए ऑफ आय आणि ए ऑफ आय प्लस 1, म्हणजे जो ए ऑफ आय पोझिशनला असणार आहे ते आय प्लस 1 हा त्याच्या वरच्या पोझिशनचा असणार आहे. दोघांना आपण काय करणार, इंटरचेंज करणार. कधी जर आपल्याला लहान इलेमेंट आधी पाहिजे आणि मोठा नंतर पाहिजे तर त्यांना आपण अल्टर करू शकतो. ओके, इंटरचेंज करू शकतो, म्हणजेच ते असेंडिंग ऑर्डरमध्ये येतील. त्याच पद्धतीने प्रत्येक इलेमेंट हा त्याच्या जवळचा जो राईट साईडचा असणार आहे त्याच्याशी प्रत्येकाशी आपल्याला कंपेअर करायचं आहे. याच पद्धतीने प्रत्येक इलेमेंट कंपेअर जेव्हा करत जाऊ आपण, आय प्लस 1, नंतर आय प्लस 1 जो असणार आहे तो काय होईल, आय, नंतर नेक्स्ट होईल आय प्लस 1, म्हणजे प्रत्येक जो इलेमेंट असेल त्याला आपण प्रत्येक इलेमेंटशी कंपेअर करणार आहोत आणि ह्या पद्धतीने कंपेअर केल्यानं आपल्याला एक सॉर्टेड ॲरे मिळणार आहे. तो असेंडिंग ऑर्डरमध्ये असू शकतो किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असू शकतो. ओके, दिस इज द बबल सॉर्ट. बबल सॉर्ट एक एक इलेमेंट आपण प्रत्येक इलेमेंटशी चेक करत जाऊ त्याच्या राईट साईडच्या इलेमेंटशी आणि त्या पद्धतीने आपल्याला एक सॉर्टेड ॲरे मिळणार आहे. नेक्स्ट आहे सर्चिंग. वी कॅन यूज 2 डिफरंट सर्च अल्गोरिदम फॉर सर्चिंग अ स्पेसिफिक डेटा फ्रॉम एन ॲरे. फर्स्ट वन इज द लिनियर सर्च अल्गोरिदम अँड सेकंड इज द बायनरी सर्च अल्गोरिदम. देअर आर द two searching algorithms, linear and binary. First we will see linear search algorithm. In linear search, each element of the array is compared with the given item to be searched. For this method continues until the search item is found or the last item is कंपेअर. लिनियर सर्चमध्ये काय असणार आहे, सर्चिंग मेथडमध्ये आपल्याला एखादा इलेमेंट जर सर्च करायचा असेल तर पहिली मेथड आहे लिनियर सर्च. लिनियर सर्चमध्ये जो ॲरे दिलेला असेल त्या ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट आपण एक एक टाइम सर्च करू आणि आपल्याला जो इलेमेंट विजिट केल्यानंतर जर आपल्याला जो इलेमेंट हवा आहे तो जर सर्च झाला तर आपला प्रोग्राम तिथे टर्मिनेट होतो. आपल्याला आपला इलेमेंट हा सर्च झालेला असतो. या पद्धतीने एक एक इलेमेंट आपण सर्च करत जातो, म्हणून त्याला लिनियरली सर्च मेथड म्हणजे लिनियर सर्च अल्गोरिदम या पद्धतीने ओळखलं जातं. दुसरा आहे बायनरी सर्च अल्गोरिदम.
हा जो अल्गोरिदम आहे लिनियर सर्च अल्गोरिदम हा ऑन पेपर आपण डिस्कस करू. ओके, नंतरचा आहे जो बायनरी सर्च अल्गोरिदम, याच्यात आपण एक ओव्हरलुक घेऊन घेऊ. हाही आपल्याला ऑन पेपर डिस्कस करायचा आहे. तर बायनरी सर्च अल्गोरिदममध्ये काय असणार आहे, एक सिंपल ॲरे असणार आहे. त्या ॲरेचे दोन भाग असणार आहे. दोन भाग कसे असतील, एक बिगिनिंग असेल, दुसरा मिड असेल, मिड +1 असेल आणि एक हाय असेल. बघा इथे दिलेला आहे डेटा, जो आपला ॲरे असणार आहे तो डेटा LB मीन्स लोअर बाउंड, UB मीन्स अप्पर बाउंड, आयटम म्हणजे जो आपल्याला जो आयटम सर्च करायचा आहे तो, आणि लोकेशन म्हणजे ज्या आयटमला सर्च करायचं आहे त्याचं लोकेशन. हिअर डेटा इज सॉर्टेड ॲरे विथ लोअर बाउंड LB अँड अप्पर बाउंड UB. Item is given element, beginning denotes the beginning, mid denotes the middle and the end denotes end location of segment of data. This algorithm finds the location means LOC or item in data or set location is equal to null. इथे दोन ॲरे असणार आहेत आणि त्यासाठी बायनरी सर्च अल्गोरिदमसाठी आपल्याला सॉर्टेड ॲरेज हा इनपुट लागणार आहे. ओके, इनिशियली आपल्याला सॉर्टेड ॲरे घ्यावा लागेल, तिथे अनसॉर्टेड ॲरे चालणार नाही. सॉर्टेड ॲरेचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत, एक बिगिनिंग टू मिड आणि मिड +1 टू एंड, असे दोन भाग असणार आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आपण ह्या अल्गोरिदममध्ये डिस्कस करणार आहोत ऑन पेपर, तेव्हा लक्षात येईल. ओके, दूसरा टॉपिक आहे लिंक लिस्ट. अ लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर इन विच द एलिमेंट्स आर नॉट स्टोर ॲट कंटिन्युअस मेमरी लोकेशन. द एलिमेंट्स इज अ लिंक लिस्ट are linked using pointers as shown in the below image. In simple words, a linked list consists of nodes where each node contains a data field and a reference to the next node in the list. बघा जे इमेजमध्ये दिलेलं आहे आपल्याला, लिंक लिस्ट कशी आहे, ही लिनियर आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ओके, तर त्याच्यात जो डेटा असतो तो एका पोझिशनला स्टोअर केलेला असतो, त्या स्क्वेअरला हेड असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट जो बॉक्स आहे तो काय करतो, दुसरा जो डेटा आहे त्याचा ॲड्रेस पॉईंट करतो. म्हणजे नेक्स्ट ह्या ब्लॉकमध्ये दुसरा एखादा जर डेटा असेल तर त्याचा ॲड्रेस तो पॉईंट करतो. आणि डेटा म्हणजे पहिल्या स्क्वेअरमध्ये काय असणार आहे, तुमचा डेटा स्पेसिफाईड केलेला असणार आहे, तो हेड असणार आहे. ओके, आणि शेवटचा बघा इमेजमध्ये दिलेला आहे, शेवटी ABCD हे चारही आपले ॲरे म्हणजे लिनियर लिस्टमधले बॉक्स आहेत. त्यातला हेड आणि नेक्स्ट प्रत्येकाला हेड आणि नेक्स्ट दिलेले आहेत. हेडमध्ये आपला डेटा स्टोअर होणार आहे आणि नेक्स्टमध्ये हा नेक्स्ट डेटाचा ॲड्रेस स्टोअर होणार आहे. बघा डीचा जो नेक्स्ट ॲड्रेस तो डिनोट करत नाही, तर तिथे काय म्हटलेलं आहे, नल. म्हणजे नल म्हणजेच तिथे ती लिंक लिस्ट संपलेली आहे, तिथून पुढे लिंक लिस्ट नाही, म्हणजेच दुसऱ्या डेटाचा तो ॲड्रेस डिनोट करत नाही. ओके, इन सिम्पल वर्ड्स, अ लिंक लिस्ट consists of nodes where each node contains a data field and a reference to the next node in the list. Okay, next is a trees. Tree is a non-linear data structure. It is used to represent data contain a hierarchical relationship between elements. ट्री जसं आपण लिनियर पाहिलं तर ट्री लिनियर काय होता, जे आपण आधी पाहिलं लिंक लिस्ट ही काय होती, लिनियर. तशीच ट्रीज ही नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ट्रीमध्ये बरेच नोड्स असणार आहे आणि बरेच लीव्ज असणार आहेत, म्हणून ट्री ही नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. It is used to represent data containing a hierarchical relationship between elements. प्रत्येक इलेमेंट मधलं हे हायरॅर्चिकल रिलेशनशिप डिनोट करणार आहे, जसं की पॅरेंट, ग्रँडपॅरेंट, पॅरेंट, चाइल्ड या पद्धतीने रिलेशनशिप मेंटेन करणार आहे तिथे. Binary tree is a special data structure used for data storage purpose. A binary tree has a specific condition that each node can have a maximum of 2 children. A binary tree has a benefit of both an order array and a linked list as such is a quick as in a sorted array, and insertion or deletion operation are as fast as in linked list. बघा इथे ॲडव्हान्टेज काय आहेत बायनरी ट्रीचे, की बायनरी ट्रीमध्ये आपण डेटा सर्चिंगला वेळ लागणारा
लिंक लिस्टमध्ये आपल्याला डेटा सर्चिंगला जो वेळ लागणार आहे तो वेळ इथे ट्रीमध्ये वाचणार आहे. ट्री काय आहे? नॉन लिनियर आहे, म्हणजेच प्रत्येक नोडला 2 नोड असणार आहेत, 2 चाइल्ड नोड असणार आहेत, म्हणून आपल्याला डेटा सर्चिंग करायला कमी वेळ लागणार आहे. तसंच एखादा इलेमेंट जर आपल्याला ट्रीमध्ये इन्सर्ट करायचा असेल किंवा डिलीट करायचा असेल तेही आपण ट्री या डेटा स्ट्रक्चरमध्ये फास्ट होतं ॲज कम्पेअर टू लिंक लिस्ट. ओके, बघा इथे बायनरी ट्री दिलेली आहे. बायनरी ट्री याचा अर्थ काय की प्रत्येक नोडला 2 चाइल्ड नोड पाहिजेच. ओके, तर ह्या ट्रीमध्ये बघा ए याला चाइल्ड नोड 2 कोणते आहेत? बी आणि सी. बी हा पॅरेंट आहे कोणाचा? डी आणि ईचा, म्हणजे डी आणि ई हे 2 चाइल्ड नोड कोणाचे आहेत? बीचे. त्याच पद्धतीने डीचे चाइल्ड नोड कोणते आहेत? एच आणि आय, म्हणजे डी कोणाचा पॅरेंट आहे? एच आणि आयचा. ओके, तसंच सी काय आहे? सी पण पॅरेंट आहे कोणाचा? एफ आणि जीचा. म्हणजे इथे बघा आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात की रूट हा ए आहे, परत लीफ नोड कोणते आहेत? ज्यांना त्यांचे चाइल्ड नाहीत असे जे लीफ नोड आहेत त्यांना लीफ नोड म्हणतात. आणि सब ट्री म्हणजेच बघा दाखवलेली पूर्ण आपलं ट्रायंगलमध्ये दाखवलेले आहे DHI, ही काय झाली? एक सब ट्री, म्हणजे ही स्पेशल झाली, बायनरी ट्री झाली ही. एच हा चाइल्ड नोड आहे कोणाचा? डीचा. डी हा पॅरेंट नोड आहे, म्हणून ABCDEFG हे पॅरेंट नोड आहेत, कोणाचे ना कोणाचे पॅरेंट नोड आहेत. तसा HIJ हे पॅरेंट आणि F आणि G हे पॅरेंट नोड नाही आहेत. ओके, सॉरी, ABCDE हे फक्त पॅरेंट नोड आहेत, IHJFG हे पॅरेंट नोड नाहीत. ओके, next is a stack and queue. Stack is a container of sub object that are inserted and removed according to the last in first out principle. Element can be added and removed from the stack only at the top. Push add an item to the top of the stack. Pop removes the item from the top. बघा स्टॅकमध्ये कोणते ऑपरेशन आहेत? पुश आणि पॉप. जसं आपण लिनियर सर्च किंवा लिनियर अल्गोरिदममध्ये पाहिलं किंवा ट्रीमध्ये पाहिलं, तिथे काय होता? इन्सर्ट आणि डिलीट. तसंच स्टॅकमध्ये आहे पुश आणि पॉप. पुश म्हणजे इलेमेंट ॲड करणं आणि पॉप म्हणजे इलेमेंट रिमूव्ह करणं. ओके, बघा स्टॅक हा एक डब्यासारखा असणार आहे, जिथे आपण एक एक वस्तू वरून टाकू तर पहिली टाकलेली वस्तू खाली जाणार आहे, म्हणजेच त्याला बघा काय म्हणतात? फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे एक डबा असेल, डब्यामध्ये जर आपण आता स्टॅक जो आहे स्टॅकमध्ये इलेमेंट पुश केलेले आहेत. पहिले काय पुश केलं आहे? 5, नंतर 6, नंतर 9, नंतर 2, म्हणजे टॉपला काय आलेला आहे? 2. आपल्याला जर इलेमेंट रिमूव्ह करायचा असेल तर स्टॅकमध्ये आपण मधला कोणताही इलेमेंट रिमूव्ह करू शकत नाही. बघा लक्षात घ्या, टॉपचाच इलेमेंट आपण फक्त रिमूव्ह करू शकतो, म्हणजे 2 करू शकतो. जर आपल्याला 6 हा इलेमेंट जर रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला आधी 2च करावा लागेल, नंतर 9 रिमूव्ह करावा लागेल, नंतर 6 रिमूव्ह करावा लागेल. ओके, तेव्हा आपला 6 हा इलेमेंट रिमूव्ह होईल. नंतर ज्या पद्धतीने आपण पॉप केलेले आहेत इलेमेंट, पॉप म्हणजेच रिमूव्ह, त्याच पद्धतीने आपल्याला पुश पण करता येतील इलेमेंट. ओके, म्हणजे एक एक इलेमेंट आपण पुश करत जाऊ. स्टॅकला एकच साईड असते, एकच साईडने आपल्याला पुश पण करायचं आहे आणि पॉप पण करायचं आहे. ओके, नंतर आहे क्यू. क्यू इज अ कंटेनर ऑफ ऑब्जेक्ट्स, अ लिनियर कलेक्शन दॅट आर इन्सर्टेड अँड रिमूव्ह अकॉर्डिंग टू द फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. न्यू ॲडिशन टू द लाईन मेड टू द बॅक ऑफ द क्यू व्हाईल रिमूव्हल ऑर सर्विंग हॅपन्स इन द फ्रंट. बघा क्यू आणि स्टॅकमधला फरक काय आहे? स्टॅकला एकच बाजू आहे, फ्रंट म्हणजे ॲड इन्सर्ट पण तिकडून करायचं, डिलीट पण तिकडून, म्हणजेच पॉप आणि पुश हे दोघे ऑपरेशन एका साईडने करायचे. तसंच क्यूमध्ये 2 साईड आहेत, फर्स्ट इज द फ्रंट आणि दुसरी आहे रेअर. क्यूमध्ये बघा 7 2 6 9 1 हा जो डेटा प्लेस केलेला आहे त्याच्यातला फ्रंट जो आहे तो 7 आहे आणि रेअर जो आहे तो 1 आहे. तर यात बघा ऑपरेशन बघा, फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे क्यूमध्ये आपण जेव्हा इलेमेंट इन्सर्ट करू तेव्हा आधी 1 केला गेला आहे, नंतर 9, नंतर 6, नंतर 2, नंतर 7. म्हणजे जो इलेमेंट आपण फर्स्ट इन्सर्ट केलेला आहे तोच फर्स्ट आउट होईल, म्हणजे पहिला इलेमेंट आपला बाहेर निघेल, आउट होईल. म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट.
लास्ट इन लास्ट आउट, म्हणजेच 7 हा लास्ट इन केलेला आहे म्हणून तो लास्ट आउट होणार आहे. ओके, ह्याच पद्धतीने फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन लास्ट आउट. ओके, here we have finished our chapter 2 डेटा स्ट्रक्चर. आपले 4 अल्गोरिदम डिस्कस करायचे बाकी आहेत, ते आपण ऑन पेपर डिस्कस करू.